तुझी माझी यारी भाग 67. तर मित्रांनी मैत्रिणींनो, तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर मागील भागात दीप्ती, तू हे काय विचार करत बसली? तुला काय फरक पडतो की हा चांगला आहे की वाईट? तुला फोकस करायचे आहे ते फक्त आपल्या टार्गेटवर, समजलं? तेवढ्यात रोहन तिला विचारात असल्याचा बघत बोलतो, मिस दीप्ती, तू ठीक आहेस का? जर काही प्रॉब्लेम असेल तर तू मला सांगू शकतेस. दीप्ती रोहनचा आवाज ऐकून होशमध्ये येते आणि बोलते, नाही सर. रोहन तिला काम समजवितो की काय काय करायचे आहे. तर आत्तापासून पुढे संध्याकाळची वेळी सुनसान रस्ता, त्या रस्त्यावर एक रिक्षा चालत होता आणि त्या रिक्षामध्ये बसली होती ती आभा. ती त्या रिक्षावाल्याला बोलते, दादा आणखी किती दूर आहे? तो म्हणतो, अरे मॅडम, तुम्ही हा प्रश्न मागील 3 तासापासून विचारत आहात. मी तुम्हाला आधीच म्हटलं की तो पत्ता खूप दूरचा आहे. आत्ताही तिथं पोचायला अर्धा किंवा 1 तास लागेल. प्लीज तुम्ही शांत बसा, कारण मी तुम्हाला सांगून सांगून थकलोय. मग आभा त्याला काहीच बोलत नाही, कारण तो बिचारा खरंच बोलत होता. जेव्हाची आभा त्या रिक्षात बसली होती तेव्हाची ती त्याला विचारत होती, आभानेही काय केलं असतं? तिला तर ऋषीची काळजी होती. काही वेळाने रिक्षावाला आभाला शांत पाहून लांब सुस्कारा सोडतो आणि स्वतःशीच बोलतो, ही मुलगी किती बोलते यार. पागलच केलं होतं मला बोलून बोलून. काय माहिती कोण आहे त्या ठिकाणावर जी पोचायला तर अशी घाई करत आहे. सब्रचा काही पत्ताच नाही हिच्याजवळ. आभा ऋषीबद्दल विचार करत होती. ऋषी, तू का आलास इतक्या दूर? आणि आधीही तू असाच येत होता तिथे, पण का? थोडी थोडी रात्र व्हायला लागते. तेवढ्यात रिक्षावाला एकदम रिक्षा थांबवतो आणि बोलतो, मॅडम पोहोचलात तुम्ही? आभा त्याचे ऐकून पटकन रिक्षामधून बाहेर पडते आणि मग गुगल पे करून त्याचे पैसे देते. रिक्षावाला थँक्यू म्हणून तिथून निघून जातो. आभा जी तिथं पोहोचली होती तिथे तिला एक छोटासा घर दिसतो, जो की खूप सुंदर घर होता. त्या घराच्या भोवताल खूप सारे फुलं दिसत होती आणि घराच्या भिंतीवर फुलांची वेले लटकत होती आणि काही LED लाईट्स चमकत होती, जे त्या घराची सुंदरता आणखीनच वाढवत होती. खरंच खूप सुंदर घर आहे हा, आभाने त्या घराला पाहून म्हटलं. तिथं तिला ऋषीची कार दिसते, जे की त्या घराच्या समोरच उभी होते. आभा घराच्या आत जायला लागते. ती घराच्या आत जातच तिला एका सुंदर मुलीची फोटोज लावलेले दिसतात त्या भिंतीवर आणि काही फोटोजमध्ये त्या मुलीसोबत एक क्यूटसा लहान मुलगा असतो, जो त्या मुलीच्या गालावर किस करत होता. तेवढ्यात आभाची नजर एका फोटोवर जाते. ती दिसायला एक फॅमिली फोटो वाटत होती, कारण त्या फोटोमध्ये त्या मुलासोबत मिस्टर कदमसुद्धा होते, म्हणजे आभाचे बॉयफ्रेंड. आभाला समजायला वेळ लागत नाही की हा छोटा मुलगा ऋषी आहे आणि ती मुलगी ऋषीची मॉम आहे. तेवढ्यात अचानक तिथली लाईट जाते आणि तिच्या आसपास अंधार होते. आभा घाबरते. ती जशी तशी आपल्या मोबाईलचा लाईट ऑन करते आणि मग ऋषीला शोधू लागते. आधी तिला तो घर सुंदर वाटत होता, पण हळूहळू अंधारापासून तिला तो घर खायला वाटते. तिला खूप भीती वाटत होती. अंधार तिला घाबरवत होता. ती बोलते, ऋषी तू कुठं आहेस? तुझी कार तर बाहेरच आहे. खूप वेळ होते, पण तिला ऋषीचा एकही आवाज येत नाही आणि तिला ऋषी दिसतही नाही. मग तिला भीतीने घाम फुटू लागतो. या ऋतिकने मला इथला जे ॲड्रेस दिला होता ना, कारही बाहेरच आहे, पण ऋषी नाही. कदाचित ऋषीला काही झालं तर नाही. आभाला ऋषीची काळजी वाटू लागते. अचानक तिच्या मोबाईलचा लाईट ऑफ होतो. बस आता आभाला काही दिसत नाही. आता तर तिच्या चारही बाजूला अंधार झाला होता. तिच्यासमोर एक काळी सावली येऊन उभी असते. आभाला कोणाच्या असण्याचा भास होऊ लागतो, पण ती त्या सावलीला पाहून खूप घाबरते. ती किंचाळते, पण ती काळी सावली आभाला आपल्या मिठीत घेते आणि तिला म्हणते, आभा भिवू नको तू, मी आहे. आभा जशी तो आवाज ऐकते, तिला कळते की ज्याने तिला पकडले आहे तो तिचा ऋषी आहे. ती कसून ऋषीला पकडते, कारण ती खूप घाबरली होती. ऋषीही तिला घट्ट पकडतो
त्याला माहीत असते की आभाला अंधारापासून खूप भीती वाटते. ऋषीला तिची भीती समजत होती. तो तिला शांत करत म्हणतो, "श्श्श, आता तू माझ्याजवळ आहेस." इकडे कदम निवासमध्ये मिस्टर कदम जेवणाच्या टेबलावर बसले होते. ते बोलतात, "आभा आणि ऋषी कुठं आहेत?" शर्मा सरमत बोलतो, "सर, मला जेवढं माहिती आहे ते मी तुम्हाला सांगतो. ते दोघे सोबतच आहेत." मिस्टर कदम त्याला एक नजर उचलून बोलतात, "तुला काय म्हणायचे आहे?" मग शर्मा थोडा हसत बोलतो, "सर, ते दोघे आज घरी येणार नाहीत. ते दोघे ह्यावेळी तिथेच आहेत. तिथं आधी तुम्ही जात होता मॅडमला भेटायला." मिस्टर कदम समजून जातात की आभा आणि ऋषी कुठं आहेत ते. ते मनातच बोलतात, "शेवटी माझा मुलगा माझा आहे, माझ्याच रीतीने वागत आहे." ते स्माईल करतात आणि सावीबद्दल विचारतात. शर्मा म्हणतो की सावीने आधीच आपलं जेवण आपल्या रूममध्ये मागवले आहे. "सर, तुम्ही ह्यावेळी किती दिवस इथे राहणार आहात? कारण आत्ताही दुबईमध्ये तुमचे डील पेंडिंग आहेत. मला ते लोक विचारत होते की तुम्ही केव्हा दुबईला येत आहात." आता तर मी त्यांना होल्डवर ठेवले आहे, पण जास्त वेळपर्यंत ठेवू शकत नाही. मिस्टर कदम म्हणतात, "मी इथं आलोय हे तुला चांगल्या प्रकारे माहिती आहे, तर मी कसा जाऊ शकतो? तू त्या लोकांना सांग की जर त्यांना माझ्याशी डील करायचे आहे तर थोडी वाट पाहावी लागेल. नाहीतर आय डोंट केअर." शर्मा म्हणतो, "ओके सर, जशी तुमची इच्छा." मग शर्मा थोडा विचार करून आणखी बोलतो, "सर, तुम्ही तर आपल्या मुलाचं लग्न करायला आलात. मुलगी ही तुमची आवडीचीच आहे, पण का ऋषी लग्नासाठी तयार होईल?" मिस्टर कदम खात होते. ते खाताना थांबतात आणि बोलतात, "अभिजित कदम जो म्हणतो तो करूनही दाखवतो. हा लग्न होईलच." ही गोष्ट ते इतक्या जोरात बोलले होते की शर्माही घाबरतो. सावी आपल्या रूममध्ये होती. तिच्यासमोर जेवणाचा ताट होता. सावी त्या जेवणाला बघत होती, कारण आज जे तिच्यासोबत झालं त्यापासून ती खूप शॉक होती आणि त्याचबरोबर ती खूप रागातही होती. "त्याने मला किस केलं, पण का? का केला त्याने असं? असा कसा करू शकतो तो? आणि का?" ती रागात बोलते, "त्या गाढवाला मी सोडणार नाही. त्याची हिंमत कशी झाली मला किस करायची? बेवकूफ गधा. माझे मग परमिशनशिवाय त्याने मला किस का केली?" मग ती जेवणाकडे बघत बोलते, "मला खूप भूक लागली आहे, पण काय करू मी? माझ्या डोक्यात तेच विचार चालू आहेत, ज्यामुळे माझा मन करत नाही काहीही खाण्याचा." ती हात जोडत बोलते, "सॉरी अन्नदेवता, माझ्यापासून नाराज होऊ नका. तुम्हाला माहीतच आहे की मी तुमच्याशिवाय राहू शकत नाही. पण आज खरोखर माझं मनच नाही आहे काहीही खाण्याचा. पण तुम्ही अजिबात काळजी करू नका. ज्याने मला तुमच्याशी दूर केलं त्याला मी चांगलाच धडा शिकवीन. मी ह्याचा बदला घेईनच." असं म्हणून ती ब्लँकेटमध्ये शिरते. इकडे त्या घरात लाईट आली होती, जिथं आभा आणि ऋषी होते. आभा ऋषीला बिलगून होती. ऋषी म्हणतो, "आभा, तू घाबरणं बंद कर आधी. हे बघ, लाईट आली आहे." आभा डोळे बंद करून होती. तिला ऋषीचे बोलणे खोटं वाटत होते. ती म्हणते, "तू खोटं बोलतोस ऋषी." ऋषी म्हणतो, "आभा, आधी आपले डोळे खोलून तर बघ, खरंच लाईट आली आहे आता." आभा म्हणते, "नाही नाही, मी डोळे खोलणार नाही. जर परत अंधार झाला तर मला आधीच खूप भीती वाटते आहे." मग ऋषी थोडा कडक आवाजात तिला म्हणतो, "मी म्हणतोय ना आपले डोळे खोल म्हणून, नाहीतर मी तुला खरंच अंधाऱ्या खोलीत बंद करेल." आभा त्याच्या धमकीने घाबरून आपले डोळे खोलते आणि मग बघते की खरंच लाईट आली होती आणि ती ऋषीजवळ सुरक्षित होती. तेवढ्यात ऋषी तिला आपल्यापासून थोडा दूर करत बोलतो, "तू इथं कशी आली आभा?" आभा त्याला म्हणते की ऋतिकने सांगितले की तू इथे आहेस. ते मला तुझी चिंता होती म्हणून मी त्याला विचारली आणि इथं आली. ऋषी तिच्यावर थोडा रागवत बोलतो, "आभा, तू इथे एकटी का आली? हे ठिकाण खूप दूर आहे. तुला काही झालं असतं तर?" आभा शांत असते. ती काहीच बोलत नाही, कारण तिला माहिती असते जर ती काही बोललीच तर ऋषीला खरंच राग येईल. आभा त्याच्या गोष्टीला इग्नोर करते आणि त्या घराला बघत बोलते, "हा घर खरंच खूप सुंदर आहे ऋषी." असं म्हणून ती त्या घरात फिरू लागते. आभा चालत असताना तिला थोडी चालताना प्रॉब्लेम होत होती,
आणि तिचा पाय दुखतही होता, कारण आभाच्या पायाला खूप लागलं होतं. तिचा पाय मुरकटला होता. तरीसुद्धा तिला ऋषीला काहीही माहीत करून द्यायचे नव्हते. आभासमोर काही बोलणारच, पण ऋषी तिला उचलतो. ऋषी, हे काय करतोस तू? आभा साखोत बोलते, सोड मला. कुठं नेतोस तू मला? मग ऋषी तिला एका रूममध्ये घेऊन जातो आणि तिला बेडवर आरामात बसवितो आणि त्या रूममध्ये काही शोधू लागतो. आभाला काही समजत नव्हते की ऋषी काय करत आहे. तेवढ्यात ऋषी मेडिसिन बॉक्स घेऊन येतो आणि आभाजवळ येऊन बसतो. तर मित्र आणि मैत्रिणींनो, हा भाग कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर नक्की करा.